उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव पुलाची परिस्थिती जैसे थे, वाहनधारकांचा जीव टांगणीला. दक्षिण आणि उत्तर सोलापूरला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर अपघाताचे सत्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाबाबत संताप. उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील वड्यावर नव्याने उभारण्यात आलेला पूल सध्या वाहनधारकांसाठी सोयीचा ठरण्याऐवजी कर्दनका ठरत आहे. पुलाची सदोष उंची आणि दोन्ही बाजूला असलेली धोकादायक लँडिंग यामुळे हा प्रवास जीवघेणी कसरत बनला असून येथे तातडीने सुधारणा करण्याची मागणी प्रवासी व ग्रामस्थांमधून होत आहे. हा मार्ग दक्षिण सोलापूरमधील तब्बल 10 गावांना सोलापूर शहराशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक या पुलावरून ये जा करत असतात. पुलाची चढण चढताना आणि उतरताना वाहने घसरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पुलाच्या एका बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात आली असली तरी दुसऱ्या बाजूला कोणतीही सुरक्षा कवच नसल्याने एखादे वाहन अपघातग्रस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी ही बातमी आमच्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलने उचलून धरली होती. तरीही प्रशासन आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा त्रास हा नाहकपणे जनता भोगत असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का, असा सवाल आता जनता करत आहे. गत वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाच्या बाजूने वळसा घालून पाणी गेल्याने दक्षिण सोलापूरचा शहराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. आता पुन्हा पावसाळा तोंडावर आला आहे. पुलाची सध्याची स्थिती पाहता यंदाही पावसाळ्यात हा रस्ता बंद होण्याची किंवा मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येणारा पावसाळा येथील प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे दिसत आहे. नव्याने पूल बांधूनही जर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असेल तर या कामाचा उपयोग काय, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. या पुलाच्या लँडिंगचे काम तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करून येथे सुरक्षा कठडे बसवावेत अशी मागणी होत आहे. आता या गंभीर समस्येकडे तालुक्यातील प्रतिनिधी आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी साजिद मकानदार, दक्षिण सोलापूर कंदाळगाव. आज दक्षिण व उत्तरला वरनं जाणा येणारे लोक आज डोणगाव हे पूल अत्यंत महत्त्वाचा होता. काही वर्षापासून ह्या पुलाचं काम रगडण्यात आलेलं आहे आणि काही तांत्रिक अडचण सांगितले होते की गावकऱ्यांनी त्या ठिकाणी वाटेसाठी असं केलं तसं केलं, परंतु ते मार्ग डोणगावकरांनी पूर्ण सुरळीत करून देऊनसुद्धा ठेकेदारांनी अद्यापही ते काम चालू केलेलं नाही. कारण गेल्या ज्या पावसाळ्यात जे पूर आले त्या पुरात या ठिकाणी एवढी हाल झाली जनतेची की हा रस्ता बंद झाला होता. परंतु आता वर्षानुवर्ष झालं हा काम होत नाही आणि अधिकारी ह्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण काय असेल हे अधिकाऱ्यालाच माहीत असेल. कारण ह्या ठिकाणी गेल्या वर्षापासून ते आजपर्यंत तो काम होत नाही. हे उद्देश काय असेल, काय ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे हे जनतेच्या मनात आज उद्भवत आहे. कारण ह्या ठिकाणी पूर्ण दक्षिण पठारापासून ते उत्तर ह्या पुलावरनं रहदारी होत आहे. याच्याकडं पूर्ण अधिकाऱ्यांनी, बांधकाम विभागाने अद्याप दुर्लक्ष केलेलं आहे. कारण जनतेच्या मनात असं कुठंतरी एक वाटत आहे की ह्याने कुठंतरी घालमेल करून ह्या ठिकाणी हे काम थांबवलेत का, असे जनतेच्या मनात रोष आहे. आणि या ठिकाणी काहीदा इथं ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. कारण त्या पुलावरनं खाली येत असताना त्या ठिकाणी दगड, माती हे डोळ्यात जाऊन त्या ठिकाणी त्यांची नजरबंदी झाल्यासारखं होतं आहे. अजून ते कोसळून पडलेले आहेत. याच्याकडं अद्यापही प्रशासनाचा लक्ष नाही. दुसरं काहीतरी काम सांगितलं तर कायद्यावर बोट ठेवून एखाद्या गरिबाला ह्याने सांगतात की नियमावर बोट ठेवून की हे असं पाहिजे, हे असं पाहिजे, तुमचं काम होत नाही. मग ह्या ठिकाणी असं का होतं आहे की हे त्यांच्या डोळ्यावर काय पट्टी बांधण्यात आली का. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आज या ठिकाणी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर अनेक गावापासून शहराला जोडणारा हा मुख्य महामार्ग आहे. आणि ह्या ठिकाणी प्रशासनाने गेल्या एवढ्या मोठ्या जे पुराचा धसका त्यांना काय लागलेला नाही असं आज जनतेच्या मनात आज उद्भवत आहे. कारण प्रशासनाला याचं काही झळ नसल्या हे आज स्पष्ट दिसून येत आहे. आणि प्रशासन याच्यावर कुठंतरी कानाडोळा करते आहे हे स्पष्ट आज निदर्शनास आलेलं आहे. आज मला अजून एक मनात शंका वाटते
की ज्या तेलगाव सीना नदीच्या वर अपाट महापूर आलता आणि त्या ठिकाणी गावाचे कमीत कमी 15 दिवस संपर्क तुटले होते. त्याचाच एक रूप म्हणून डोनगाव पूल आहे. कारण ह्या ठिकाणी पण पाऊस आलं की ह्या ठिकाणी संपर्क तुटले जाते. पण मला असं वाटतं की या ठिकाणी जे पुलाचं काम हे निष्कृत दर्जाचं असल्या कारणाने, कारण एका बाजूने कठाडा बांधलं गेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने कठाडा ज्या ठिकाणी पाण्याचा जी धक्का बसणार आहे त्याच बाजूला त्या ठिकाणी कठाडा बांधण्यात आलेला नाही. मग ह्याच्याकडे प्रशासनाने काय कोणत्या दृष्टिकोनाने बघत आहे? कारण प्रशासन हे पूर्ण निष्काळजी पद्धतीने काम चालू आहे असं मला जनतेला संशयास्पद आहे. आज या ठिकाणी आज आमदार आहेत, खासदार आहेत आणि आताच नवनिर्वाचित झालेले जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत. ह्या लोक पण ह्या वाटेवरनं रहदारी करतात. त्यांचे पण फोर व्हीलर आहेत. आम्ही गरीब लोक आहोत, पण ते पण फोर व्हीलर मधनं तिने वाहतूक करतात. त्यांच्या पण गाड्याला ह्या ठिकाणी विजा होत आहेत. पण ते लोक पण या ठिकाणी दुर्लक्ष का करतात हे मोठा घोळ जनतेच्या मनात निर्माण होत आहे. आणि या ठिकाणी आमदार, खासदार या पूर्ण प्रशासनाने, पंचायत समिती सदस्य असो, जिल्हा परिषद सदस्य असो, या लोकांनी काटेकोरपणे लक्ष देण्यात यावे एवढीच आमची नम्रतेची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.